समस्त सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज नाशिक महानगर आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर पारायण आणि दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला। गेल्या 44 वर्षापासून समस्त सोमवंशी क्षत्रिय कासार समाज नाशिक महानगर आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण दिंडी सोहळा श्री विठ्ठल मंदिर जुनी तांबट लेन नाशिक इथं पार पडला। दिनांक 25 जुलै ते 1 ऑगस्ट या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न करून या पारायणाचा समारोप दिनांक 1 ऑगस्ट रोजी श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या दिंडी सोहळ्याने समाप्ती करण्यात आली। यावेळी समस्त सोमवंशी क्षत्रिय कासार समाज नाशिक महिला मंडळ यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण करून दिंडी सोहळा काढण्यात आला। या दिंडी सोहळ्यामध्ये महिलांनी सक्रिय सहभाग घेऊन रस्त्यावर रांगोळी आणि डोक्यावर तुळस घेऊन आबालवृद्ध या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते। महिलांनी विठ्ठलाचं नामस्मरण करून मृदंग ताल वाजवून तसंच फुगड्या खेळून दिंडी सोहळ्याचा आनंद लुटला। समस्त सोमवंशी क्षत्रिय कासार समाज नाशिक जय कालिका। धुंडा महाराज देगलूरकरांनी आमच्या इथे सप्ताह पारायणाची सुरुवात केली होती आणि हा जो सप्ताह आमचा दरवर्षी होतो, आता यावर्षी 44 वर्ष आहे। हे 44 वर्ष आहे, 43 वर्ष पूर्ण होऊन 44 वर्ष आम्ही पदार्पण केलेलं आहे। सर्व कासार समाजातील बंधू भगिनी याच्यात सामील होतात आणि मोठी दिंडी निघते आणि नंतर गंगेवरती जाऊन यशवंत महाराज पटांगणावरती दर्शन करून पुन्हा कासार कालिका मंदिर जुनी तांबट लेनमध्ये त्याचा आम्ही समारोप करत असतो। यावेळी सतीश असोदेकर शिक्षण मंत्री, माधवराव काळे अध्यक्ष, अश्विनी वैभव आंबेकर उपाध्यक्ष, बाळासाहेब अंधारी चिटणीस, प्रितेश काळे उत्सव मंत्री, जितू शेठ तपकिरे, भारत कासार सचिन कुंभकर्ण, आनंद काळे, दिलीप काळे खजिनदार, अनघा कोळपकर नाशिक महानगर महिला अध्यक्ष, गीताताई आंबेकर सल्लागार, पद्मिनी काळे प्राध्यापक, किरण काळे, राजीव कानडे, प्रभाकर मंगुळे, सतीश कोळपकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख आणि समस्त सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज या दिंडी सोहळ्यात उपस्थित होते। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक।